करत आहे, त्याच्यातला माझा अभ्यास तयार झालेला आहे आणि ते निसर्गोपचाराच्या सहाय्याने आणि विथ द ॲलोपॅथी मेडिसिनला आम्ही हात लावत नाही. साधारण 3 महिन्यामध्ये डॉक्टरच त्यांची ॲलोपॅथी मेडिसिन 50% कमी करतात. आम्ही 3 महिन्यांनी इको टेस्ट करायला सांगतो. हार्ट पंपिंग वाढलं याचा अर्थ हृदयाला सप्लाय, जरी 100% ब्लॉक आहे पण माझा हार्ट पंपिंग 10-15% वाढलं याचा कुठून सप्लाय आला. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी आम्ही स्ट्रेस टेस्ट करतो. स्ट्रेस टेस्ट निगेटिव्ह आली, विषय संपला. किंवा त्याची स्ट्रेस थायलियम नावाची टेस्ट केली जाते, त्याच्यातही कळून जातं. स्ट्रेस टेस्ट 100% ब्लॉक असलेल्या रुग्णांचे स्ट्रेस टेस्ट रिपोर्ट आहेत माझ्याकडे, की 100% ब्लॉकेजचे रिपोर्ट आहेत. आणि त्यांच्या कारण हार्डली 3 ते 4 रुग्णांनीच परत एन्जिओग्राफी केली आणि काहींचे ब्लॉकेज कमी आले, काहींचे ब्लॉकेज आलेच नाहीत. परंतु सगळे रुग्ण काय हे करायला तयार नसतात, कारण एकदा त्याच्यातनं तो गेलेला असतो. पण स्ट्रेस टेस्ट निगेटिव्ह आली, तुम्ही ती पूर्ण केली, व्यवस्थित झाली, इको टेस्ट चांगली आली, तर याच्यामधनं रुग्ण चांगले होतात. तसंच मधुमेहाच्या बाबतीत मी तुम्हाला मित्रांनो सांगू इच्छितो, गेली 5-7 वर्ष मी मधुमेहावर सुद्धा काम करतोय. मधुमेहावर मधुपर्णी, ज्याला स्टिविया ज्यूस म्हणतात, याचा फार मोठ्या प्रमाणात आम्ही वापर करत आहे. दालचिनीचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. त्याच्यानंतर मेथी, करेला, आवळा, जांभळाचं बी असेल, मॅग्नेशियम असेल, क्रोमियम असेल, आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून हजारो लोकांचा मधुमेह पूर्ण कंट्रोलमध्ये आणण्यात यशस्वी झालो. याच्यामध्ये आम्ही कुठल्याही ॲलोपॅथी औषधाला हात लावत नाही. त्यांनी त्याचं ॲलोपॅथी चालू ठेवायचं, ही अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स आहे, ही त्यांनी घ्यावी. दर महिन्याला शुगर टाकावी, 3 महिन्याचे ॲव्हरेज शुगर काढा, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात. अनेकांचे दातांचे ऑपरेशन, डोळ्यांचे ऑपरेशन, माझ्याकडे लोक येतात, अहो डॉक्टर दात काढत नाही, अहो डॉक्टर डोळा हे करत नाही, माझी शुगर 300, इन्शुलिन घेऊन सुद्धा माझी शुगर कंट्रोलमध्ये येत नाही. आणि देवाच्या कृपेने किंवा आमच्या ह्या कार्याच्या कृपेने लोकांचं इन्शुलिनसुद्धा कमी होतं, कुणाचं बंद होतं, असं होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांचे ऑपरेशन्स होतात, डोळ्यांचे ऑपरेशन थांबलेले असतात, दातांचे जिथपर्यंत सर्टिफिकेट देत नाही कोणी करत नाही. तर त्याच्यामुळे मधुमेहामध्ये सुद्धा एक लक्षात ठेवायचं की नुसत्या ॲलोपॅथी औषधांनी मधुमेह बरा होतच नाही, ही एक संकल्पना पहिली लक्षात ठेवा. कारण मधुमेह हा अल्टरनेटिव्ह मेडिसिन वापरल्याशिवाय तुम्ही कायम शेवटपर्यंत कंट्रोलमध्ये ठेवू शकणार नाही. जर तुम्ही फक्त ॲलोपॅथी औषधं वापरत राहिला मधुमेहावर, तर काय होतं नेमकं की मधुमेह समजा 7-8-10 वर्ष तो टिकतो, नंतर काय होतं, इन्शुलिन निघणंच बंद होतं, तुमच्या बीटा सेल ॲक्टिवेटच नाहीत आणि हळूहळू तुम्हाला इन्शुलिनवर जाता, इन्शुलिनवरनं हळूहळू तो डायलिसिसवर जातो, डायलिसिसवरनं पुढे किडनी फेल्युअर आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय होतं, रिव्हर्स गाडीच नाही ना, मधुमेहाला रिव्हर्स गाडी नाही मित्रांनो. म्हणून मधुमेहींनी एक फार लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही तुमच्या ॲलोपॅथीच्या बरोबर अल्टरनेटिव्ह मेडिसिन वापरा, तुमचा मधुमेह कायम नियंत्रणामध्ये राहील. माझा अनुभव 10 वर्ष जुना असलेल्या मधुमेहाला सुद्धा जर गोळ्या कमी होत असतील आणि इन्शुलिन कमी होत असेल, याचा अर्थ पॅन्क्रियास पूर्ण डेड झालेलं नसतं असं म्हणायला हरकत नाही. कारण माझ्याकडे आत्ताच एक महिला होती, तिला जवळजवळ 350 शुगर होती. डॉक्टर म्हणले आता इन्शुलिनशिवाय पर्याय नाही, तुम्ही काही बोलू नका, मी इन्शुलिन देणार आहे. त्या तिथनं उठून आल्या, त्या वाईच्या आहेत, माझ्याकडे आल्या, रडकुंडीला आल्या होत्या. मी म्हटलं हरकत नाही, तू काय कर, तुझा आत्ताचा डोस चालू ठेव आणि हे घे. सुरू केलं, 3 महिन्यात पूर्ण शुगर तिची नॉर्मल आली. तिने रिफ्यूज केलं, मी इन्शुलिन आत्ता घेणार नाही, मी 3 महिने आधी प्रयत्न करणार. आणि प्रयत्न केले, अल्टरनेटिव्ह मेडिसिन 10 वर्षानंतरच्या रुग्णालाही काम करत आहे. ही एक गोष्ट मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो. म्हणून दृष्टिकोन बदला. प्रत्येक पॅथीत काहीतरी चांगलं आहे, कुठली पॅथी चांगली नाही, कुठली बाई खराब नाही. प्रत्येक पॅथीत जे जे चांगलं आहे ते घ्या. ॲलोपॅथीमध्ये जिथं गरज आहे ॲलोपॅथीतलं चांगलं घ्या, आयुर्वेदातलं चांगलं आयुर्वेदातलं घ्या, होमिओपॅथीतलं घ्या, निसर्गोपचारातलं घ्या, योगातलं घ्या. प्रत्येक पॅथीत चांगल्या गोष्टी आहेत त्या घ्या. आणि कुठल्याही पॅथीने असं म्हणू नये की ही माझीच पॅथी श्रेष्ठ, माझ्यातच बरं होतं आणि ह्याच्यानेच होत नाही, असंही नाही. वी शूड हॅव अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल पॅथीज. जर आपण ह्या कॉम्बिनेशन ऑफ ऑल पॅथीज केलं तर निश्चितपणे आपण दीर्घायुषी राहू शकतो असं मला नेहमी वाटतं. वेळ आहे का 2-3 मिनटं? हां, असं वाटतं. मी जाताना एकच गोष्ट सांगेन की भारतीय माणसं ही मुळामध्ये दीर्घायुषी नाहीत, ही गोष्ट आपण समजून घ्या. हा माझा एक अभ्यास सांगतो. कारण बघा, ॲव्हरेज लाईफ ऑफ अ पर्सन जर पाहिलं तर एक मुंबईकर सरासरी फक्त 55 वर्ष जगतो, एक पुणेकर सरासरी 65 वर्ष जगतो आणि एक जपानी माणूस 85 वर्ष जगल्याशिवाय मरत नाही. म्हणजे बघा, 20 वर्षाचा अजूनही मोठा डिफरन्स आहे की 85 इज अ ॲव्हरेज लाईफ ऑफ अ जॅपनीज पर्सन. त्याचं कारण आहे की भारतीय माणसांची वृत्ती काय की
शरीराला मेंटेनन्स फ्री समजणे. शरीराला मेंटेनन्स फ्री समजणे. सगळ्या गोष्टींवर भारतीय माणसं पैसे खर्च करतात, पण शरीरावर पैसा खर्च करत नाहीत. म्हणूनच भारतीय माणसं दीर्घायुषी नाहीत. हे माझी वाक्य नेहमी लक्षात ठेवा. कारण काय की माणूस आहे तिथपर्यंतच त्याचा पैसा असतो. माणूस एकदा मेला की पैसा सगळा कचरा. जसा नोटबंदी झाली तर काय ते कागद झाली, तसंच झालं की माणूस एकदा मेला की त्याचा पैसा संपतो. परंतु भारतीय माणसं काय करतात, हे मला आत्ता कुठं काय, म्हणजे काय, मला कशाला करायचं, कशाला मी ते घ्यायचं, माझं आया चालू आहे. नाही, तुमचं जसं वय वाढतं त्याला वृद्धत्व आहे. एजिंग प्रोसेस इज देअर. म्हणजे जेव्हा तुम्हाला एजिंग प्रोसेस आहे ती एजिंग प्रोसेस स्लो डाऊन करणं आपल्या हातात आहे. तिला स्लो डाऊन करणं आपल्या हातात आहे. आपण नेमकं काय करतो की स्लो डाऊन करण्याकरता चांगल्या गोष्टी शरीरात टाकत नाही. ही मुळामध्ये आपण चूक करत आहोत. चांगले सप्लिमेंट्स आहे, बदाम असेल, अक्रोड असेल, जे आपल्या शरीराला आवश्यक आहे ती प्रत्येक गोष्ट या शरीराला देऊन त्याचं वृद्धत्व कसं कमी करता येईल, त्याचं एजिंग प्रोसेस कसं कमी करता येईल, मला रोग कसे कमी होतील, ह्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत नाहीत. माझं एक व्याख्यान होतं पुणे सभागृहाला. तर तिथं मी गाडी पार्क केली आणि तिथं गाडगीळ सराफांच्या समोर एक फार मोठी लाईन लागली होती. तर मला खूप आश्चर्य वाटलं, ही लाईन एवढी मोठी कशाची आहे. म्हणून मी तिथं गेलो. मला एक मनात शंका आली की इथं रेशनिंग दुकान पण सुरू झालं का, लाईन आहे म्हणून विचारलं. तर म्हटलं सोन्याच्या दुकानाच्या इथे लाईन कसली. तर मी लोकांना विचारलं, तुम्ही एवढ्या मोठ्या शिस्तबद्ध लाईनीत का उभ्या. तर लोक मला काय म्हणाले की आम्हा सोनं खरेदी करण्यासाठी लाईनीत उभा, सोनं खरेदी करण्यासाठी लाईनीत उभा. मला खूप आश्चर्य वाटलं. माणूस सोनं खरेदी करतो आणि खूप खुश होतो, त्या लॉकरमध्ये टाकतो. 10 तोळे, 50 तोळे, 100 तोळे, 100 तोळे आपल्याकडे, 150 तोळे. लोक खूप खुश होतात. माणूस वर जातो आणि 100 तोळे त्या लॉकरमध्ये पडून राहतं. स्वतःच्या शरीराला एवढा सुद्धा तुकडा सुद्धा सोन्याचा वर्षभरात खर्च करत नाही. काय उपयोग आहे त्या सोन्याचं. शरीराचं सोनं करायला तयार नाही, सोनं लॉकरमध्ये टाकायला तयार आहेत नाही. ही वृत्ती बदला. Nothing is maintenance free in this world. Your AC is not maintenance free. Your lift is not maintenance free. Your scooter is not maintenance free. Your car is not maintenance free. काहीच मेंटेनन्स फ्री नाही हो. तर मग शरीर कसं मेंटेनन्स फ्री. तर शरीरावर खर्च करायची वृत्ती ठेवा. जर तुम्हाला दीर्घायुषी व्हायचं तर 91 वर्षाच्या राम जेठमलानी विदाऊट काठी जर 25 लाख रुपये पर डे चार्ज करून जर भाषणं करू शकता, म्हणजे वकिली करू शकतात, 91 वर्षाचा माणूस. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे. जर माणसाने स्वतःला जर चांगलं ठेवलं, चांगलं टाकलं, तर का नाही दीर्घायू. आणि तुम्ही काय शरीरावर काय उपकार करत नाही याला मेंटेन. कारण करोडो रुपयाचं शरीर तुम्हाला देवानी फ्री दिलं आहे. एक काही पार्टचा पैसा घेतला नाही. 2 डोळ्यांचे 10 लाख रुपये, एका हृदयाचे 10 लाख रुपये, 2 किडनीचे 10 लाख रुपये, एका लिव्हरचे 10 लाख रुपये, एवढं फ्री दिलं आहे सगळे पार्ट. त्याला LBT भरलेली नाही, कुठला व्हॅट नाही, GST नाही, काय नाही. अरे मग त्याला काय, त्याला फ्रीच मेंटेनन्स होणार आहे का. तर एक लक्षात घ्या, करोडो रुपयाचे पार्ट देवानी एकही पैसा न घेता जर दिले तर त्या पार्टला मेंटेनन्स आहे. त्याच्यात चांगलं माल टाका, चांगल्या गोष्टी घ्या, चांगले सप्लिमेंट्स वापरा आणि दीर्घायुषी होण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. काय मस्त. अरे जाऊ नका. काय मस्त मनातलं बोललात तुम्ही. मेंटेनन्स फ्री नाही आहे शरीर. आपल्याला मेंटेन करायला पाहिजे. आज जरी डॉक्टर मुंद्रांचा हा एकच मुद्दा जरी आपण घरी घेऊन गेलो ना, तरी खूप आपलं कल्याण होईल. की नाही, या माझ्या देहासाठी मला खर्च करायचा आहे थोडाफार, त्याच्यासाठी थोडासा वेळ द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी थोडीशी मेहनत करायची आहे. फार सुंदर मुद्दा सांगितला त्यांनी. हा एक मुद्दा जरी घेतला आपण आज जाताना, तरी देखील आम्ही समजू की हे खूप छान झालं. आज अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे बाबांच्या पुस्तकाचं प्रकाशन. आणि त्यासाठी मी इथे ऑडियन्समध्ये काही निसर्गोपचार तज्ज्ञ मंडळी जी निसर्गोपचारामध्ये काम करत आहेत आणि अत्यंत झोकून काम करत आहेत, आणि हे याच्यावर श्रद्धा ठेवल्याशिवाय नाहीच आहे मार्ग. कुठलीही पॅथी तुम्ही घ्या, पण एक तर तुमची श्रद्धा असायला हवी. तर अशी जी श्रद्धावान मंडळी जी निसर्गोपचारामध्ये, आणि खूप काही सिनियर लोक आहेत. वेळेच्या अभावी मला सगळ्यांची ओळख करून देता येणार नाही, हे याचं मला वाईट वाटतंय. पण मी आमच्या सर्वांच्या तर्फे बाबांचा खास सत्कार
करण्यासाठी 1-2 मिनटं बाबांच्या परवानगीने घेते आणि नंतर आपल्याला बाबांचं मनोगत ऐकायचं आहे. तर मी स्टेजवर डॉक्टर खराडे, सर्वात सिनियर मोस्ट निसर्गोपचार तज्ज्ञ सर या ना, डॉक्टर खराडे. डॉक्टर नगरसेकर खास मुंबईहून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. डॉक्टर ठिगडे आहेत इथे, जे कार्यकर्ता आहेत. डॉक्टर बाफना आहेत, त्यांनी यावं इथे पुढे. हा आपला मोठा बहुमान आहे, हा आपला मोठा अभिमानाचा क्षण आहे. बाबांच्या या पुस्तकाचं हे दीपस्तंभासारखे हे पुस्तक आपल्याला गाईडलाईन आहे याच्यामध्ये. तर त्यामुळे आपण त्यांचा सगळ्यांनी मिळून सत्कार करूया. आमचा घरचा सन्मान. थँक्यू सर, थँक्यू. हो या, आपण बसलात तरी चालेल. ज्या विषयासाठी आपण सगळेजण आतुर आहोत, बाबांनी हा प्रदीर्घ अनुभव, अथक परिश्रम आणि अत्यंत संशोधनात्मक वृत्ती, तर संशोधन तर स्वतःवरही केलं, पेशंट्सवरही केलं, आणि त्यानंतर हे जे त्यांचं जे सगळं मर्म त्यांनी या पुस्तकामध्ये सांगितलंय ते कमालीच्या पलीकडचं आहे. तर आपण आज हे पुस्तकही प्रकाशनानंतरचं आणि आजच्या दिवसासाठी खास सवलतीच्या दरामध्ये 100 रुपयामध्ये बाहेर पुस्तक उपलब्ध आहे. आपण पुस्तक घेण्यासाठी विसरू नका. तसेच काही बिस्किटं, बाबांनी जी बिस्किटांबद्दल आपल्या पिशवीमध्ये एक माहिती आहे. सॉरी, मी सांगायची विसरले, तुमच्या पिशवीमध्ये एक मस्त पाण्याची बाटली आणि एक छान बिस्किट आहे ज्याने तुम्हाला लगेच टॉनिक मिळेल. तर तुम्ही ते खाऊ शकता बाबांना ऐकता ऐकता. आणि पाण्याच्या बाटल्या मात्र ज्या अर्ध्या संपल्या, पूर्ण संपल्या, कृपया घरी घेऊन जायच्या. इथे तिथे प्लास्टिक टाकूया नको. 5 जूनला पर्यावरण दिन आहे आणि आपण शक्य तितकं निसर्गाचं संरक्षण करूया, निसर्गावर प्रेम करूया, निसर्गाचं रक्षण करूया, निसर्गाला खलास करूया नको. तर बाबा, तुम्ही कसे बोलणार आहात, बसून का उभं राहून? येत आहे, या. पुन्हा एकदा बाबांचं स्वागत करूया आपण टाळ्या वाजवून. नमस्कार. व्यासपीठावरील माझे मित्र श्रीकांत मुंदडा, पाणी हवंय का? डॉक्टर सुहास एरंडे, भालचंद्र कुलकर्णी, डॉक्टर श्रीकांत आणि डॉक्टर विनय पुंडे, या सर्व मंडळींना मी प्रथम धन्यवाद देऊन आपणाशी आता मी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण सर्व मंडळी माझे विचार ऐकण्यास उत्सुक आहात हे मला नक्की माहिती आहे आणि मी पण तितकाच उत्सुक आहे. पण माझे विचार मांडण्याच्या अगोदर मी आपणा सर्वांना निरामय आयुष्यासाठी मनःपूर्वक प्रार्थना करून मी आता माझा 2 शब्द सांगण्याचं काम सुरू करतो. वय आत्ता 81, डोळ्याने दिसत नाही, श्रवणशक्तीही कमी झाली आहे. सुदैवाने मेंदू अजून मात्र अगदी भक्कम आहे, अगदी स्मरणशक्ती अगदी भक्कम आहे. आणि त्याच्या जोरावरती मी असं म्हणतो की ठीक आहे, जे नाही आहे ते नाही आहे, जे आहे ते तर पाहू, त्याच्याने तरी काम करू आणि तेही त्याचे जिथपर्यंत चालेल तिथपर्यंत काम करणं हे माझं मी आनंदाचं एक कर्तव्य समजतो आणि
त्याच्यामध्ये मी गुंतून जातो म्हणजे त्याच्यामध्ये मी वेडा होतो. असा एकही क्षण जात नाही की माझ्या कामाचा मला विसर पडतो. सुदैवाने मला त्याच्यामध्ये माझ्या पत्नीची पण त्याला उत्तम साथ मिळाली, मुलांची पण साथ मिळाली. जेव्हा माझ्या सासूबाई होत्या त्यावेळेला त्यांनी पण मला अतिशय चांगली साथ दिली. मुख्य म्हणजे सांगतो की घरात कुठले प्रश्न निर्माण केले नाही, हे गोष्ट महत्त्वाची. त्याच्यामुळे मला काम करायला मला कधीही अडचण वाटली नाही. असो, आता ह्या माझ्या 55 वर्षाच्या कार्याच्या संदर्भामध्ये मी थोडंसं जरा वेगळ्या दृष्टिकोनातनं मी माझे विचार मांडणार आहे. निसर्गोपचार खरे हे सांगतो ना की हे काही कोणी शिकवायला लागत नाही. माणसाच्या मनामध्ये उपजतच काही अशा गोष्टी असतात की जसं प्रेम करणं, रागावणं, लोभ करणं, नंतर त्याच्यानंतर काही आणखी इतर गोष्टी शिकणं. या गोष्टी जशा आपल्याला कोणाने सांगायला लागत नाही, त्या आपोआप जसे समोरची व्यक्ती असेल त्याप्रमाणे आपले भाव बदलतात. आपलं काम आपलं त्यांच्याबद्दलचा अप्रोच जो आहे तो अप्रोच बदलतो आणि ते नैसर्गिकरित्या होत असतं. तसंच सांगतो ना की कोणताही विकार होऊ नये किंवा आपलं शरीर जे आहे हे स्वस्थ राहावं याच्याकरता आपल्या स्वतःच्या मनामध्ये निश्चितपणे त्याची जाणीव असते. आपण पहा, प्राणी, पक्षी, जलचर प्राणी यांना कोण डॉक्टर उपचार करतं? त्यांच्यामध्ये कोणी आहेत का, कोणी स्पेशलिस्ट आहेत का, सुपर स्पेशलिस्ट आहेत का? पण त्यांचे स्वतःचे उपचार ते स्वतः करतात. त्यांना जेव्हा वाटतं की आपली प्रकृती बरी नसेल तेव्हा नैसर्गिकपणे ते लंघन करतात. काही खात नाही, समोर काही दिसलं तरीसुद्धा खाणार नाही. हे लंघन हे जे आहे हे उपचार म्हणजे नैसर्गिकरित्या जी असलेली जाणीव जी आहे प्राणीमात्रांमध्ये तशीच माणसांमध्ये पण आहे. पण पुढे काय होतं आहे की जशी माणसाने प्रगती केली तसं माणूस निसर्गालाच विसरला. जे निसर्गाला अनुसरून त्याची जी जीवनशैली जी होती पहिल्यांदा, मला आठवतं माझे वडील एकेका दिवसामध्ये 15-15, 20-20 मैल चालत जाऊन ते काम करत असत. आणि आम्ही मुलं त्याच्या आल्यानंतर त्यांच्या पायाचं मर्दन करून आणि त्यांचे पाय दुखणं आम्ही त्यांचे थांबवत असो. त्याच्याकरता हे ते आम्हाला निश्चितपणे सांगत असत की असं नाही असं कर, असं नाही असं कर. मग हा पाय दाबणं आहे, कंबर दाबणं आहे, पाठ दाबणं आहे, डोकं चोळून देणं आहे. ह्या गोष्टी वडिलांकडनं त्याच वेळेला शिकल्या होत्या, शिकायला मिळालेल्या होत्या. अर्थात दुर्दैवाने त्यावेळेला काय की जेवढं त्यांच्याकडनं घेता यायला पाहिजे होतं तेवढं घेतलं गेलं नाही. आणि त्याची जाणीव जेव्हा स्वतंत्रपणे आयुष्य जगायला सुरुवात केली त्यावेळेला त्याची जाणीव. आणि त्याच्यानंतर जेव्हा सांगतो ना की आपण असं म्हणतो की आपद्धर्म म्हणा की आता काय करावं, आपल्याला काही उपाय नाही आहे, मग काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी त्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे. अशी जेव्हा माणसाची अत्यंत अडचणीची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला मग माणूस स्वतःचे विचार त्या ठिकाणी अंमलात आणून आणि त्याच्यावरती तो काम करतो. अगदी साधी गोष्ट सांगतो आहे. ही 1963-65 गोष्ट आहे की माझ्या कारखान्यामध्ये काम करताना एक कामगार जो आहे त्याला फिट येत होते, मला माहीत नव्हते. पण रात्रीच्या वेळेला त्याला फिट आली मशीनवरती काम करताना. आणि मशीनवरती काम करताना फिट आल्यानंतर त्याची कंबर जी आहे ती गिअरबॉक्समध्ये अडकली. आणि त्याला बाहेर काढणं मोठं मुश्किल होतं, पण काढलं. पण त्यावेळेला सांगतो ना की होणारा रक्तस्राव जो आहे तो रक्तस्राव कसा थांबवावा, कारण त्यावेळेला इथे वाहतुकीची काही साधनं नव्हती. मग त्यावेळेला जे काही सुचलं आणि केलं. आणि ती खरी सांगतो ना की म्हणजे निसर्गोपचाराची माझी सुरुवात आहे असं मी म्हणायला काही हरकत नाही. आता जे वेळ प्रसंग आला की आपोआप समज पूर्वीच आठवतं, वाचलेलं आठवतं, कोणतरी सांगितलेलं आठवतं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपल्याला आढळतात आणि त्याच्यातनं आपण काम करतो आणि आपल्याला त्याच्यातनं प्रगती त्याच्यातनं करता येते.
आता प्रश्न असा आहे की पारंपरिक उपचार, निसर्गोपचार पद्धती, ही पद्धती जी आहे हे नैसर्गिकच आहे. परंतु आताची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती अशी आहे की हवा शुद्ध नाही, पाणी शुद्ध नाही. आपण जे अन्नपदार्थ खातो, फळं खातो, भाज्या खातो, ते शुद्ध नाहीत. प्रत्यक्षपणे आपल्या मनामध्ये जे ताणतणाव निर्माण होतात त्याच्यामुळे निर्माण होणारे जे प्रदूषण आहे ते आणखीन पुन्हा वेगळं. आपल्याला आपण खाण्याच्या सवयी ज्या काय बदलून घेतलेल्या आहेत त्याचाही प्रश्न आणखीन वेगळे आहेत. पुरेशी विश्रांती नाही, सतत पैशाच्या मागे, आणि त्याच्यामुळे काय होतं की माणसाचं नैसर्गिक जीवन जे आहे ते नैसर्गिक जीवन हे पूर्णपणे बदलून गेलं आहे. आता हे अशा बदललेल्या परिस्थितीमध्ये मग निसर्गोपचाराचा आधार कोणता होता? तर नैसर्गिक जीवन हा त्याचा आधार होता. आता ते निसर्गोपचार, नैसर्गिक जीवन आणि आताची बदललेली जीवनशैली याचा जर आपल्याला विचार करायचा झाला आणि जर आपल्याला उपचार करायचे असतील तर आपल्याला दोन्ही गोष्टींचा विचार करायला पाहिजे की नैसर्गिक साधनं, निसर्गोपचाराची नैसर्गिक साधनं, त्याच्यातले घटक आणि आताची माणसामध्ये बदललेला त्याचा जो एकंदरीत जो DNA जो आहे तर ह्याचा विचार करून आपण कसे उपचार करता येतील ह्याच्याबद्दलचा मी सातत्याने विचार करायला लागलो. आता आपण पाहतो की निसर्गोपचारामध्ये मृत्तिका लेपन, मातीपट्टी लेपन याचा उपचार खूप मोठ्या शरीरातले विषारी द्रव्य बाहेर काढण्याकरता त्याचा उपयोग केला जातो. निश्चितपणे त्याच्यात काहीतरी तत्त्व आहे की त्याच्याने काय होतं आणि काय नाही हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु आताची परिस्थिती काय आहे की आता आपण पाहतो आहोत की कर्कविकार हा 100 वर्षापूर्वी म्हणजे हा गेल्या शतकामध्ये आढळून आलेला हा विकार आहे. त्याच्यापूर्वी हा विकाराच्याबद्दलचं ते असं मी का म्हणतो, कारण आयुर्वेदामध्ये सुद्धा कर्कविकाराच्याबद्दल स्पष्टपणे असं काही म्हटलेलं नाही. अंबुज म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे वाटतं अंबुजाचा अर्थ अनेक होऊ शकतो, परंतु कर्कविकार जो आहे तो कर्कविकार पूर्वी हा 100 वर्षापूर्वी अस्तित्वात होता की नाही याच्याबद्दलची शंका आहे. परंतु 100 वर्षानंतर तो झाला. त्याची जशी औद्योगिक क्रांती होत गेली, माणसाची जीवनशैली बदलत गेली, तसं सांगतो ना की अनेक विकार हे आपल्याला समोर यायला लागले. आणि त्याचं आपण पाहतो ना की जंतूंमध्ये होणारं संक्रमण, व्हायरसमध्ये होणारं संक्रमण, फंगल्समध्ये होणारं जे संक्रमण जे आहे ते संक्रमण किती तुलनात्मक दृष्टीने वेगाने बदलत आहे की त्याच्यावरती आधुनिक उपचार पद्धतीसुद्धा त्या ठिकाणी प्रभावीपणे एका व्हायरसवरती तुम्ही नियंत्रण आणलं तर तो व्हायरस त्याचं पूर्णपणे त्याचं स्ट्रक्चर बदलून जातो आणि तो रेझिस्टंट होतो. आणि तो रेझिस्टंट झाला की आत्ताची उपचार पद्धती जी आहे ती उपचार पद्धती ही त्याला प्रभावी होत नाही. आणि अशा स्थितीमध्ये नेमकं काय करावं ह्याच्याबद्दलचा विचार जो आहे तो ह्याच्याबद्दलचा विचार हा मी माझ्या उपचार पद्धतीमध्ये पहिल्यापासून करीत आलेलो आहे आणि त्याच्यात वेळोवेळी बदल करीत गेलेले आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे आज एक उपचार पद्धती विकसित ठरवली तर त्याच्यामध्ये जसे जसे अनुभव येत गेले त्याप्रमाणे त्याच्यामध्ये मी बदल करीत गेलो. आणि हाच विचार जो आहे आता जे आपले निसर्गोपचार आपण जे करतो त्याच्यामध्ये तात्विक भाग त्याच्यामध्ये आपण विचार करत नाही की हा असं का. कोणत्याही गोष्टींमध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल किंवा त्याच्यावरती काही आपल्याला जर निर्णायक आपल्याला जर काही उत्तर हवं असेल तर त्याच्याकरता आपल्याला 5 प्रश्न विचारता आले पाहिजे. व्हाय, व्हेन, व्हॉट, व्हेअर अँड हाऊ. हे 5 प्रश्न जे आहेत हे 5 प्रश्न तुम्ही विचारलेच पाहिजेत. म्हणजे ते तुम्ही विचारले नाहीत तर तुम्हाला दिशा मिळणार नाही. आणि आम्ही असं का करावं आणि असं नाही केलं तर काय होईल आणि असं केलं तर काय होईल आणि काहीच नाही केलं तर काय होईल याचा विचार जर आपण केला नाही तर आपल्याला दिशा मिळणार नाही. आणि त्याच्यामुळे आपण पाहतो की जसे सांगतो की प्रत्येक शास्त्राला मर्यादा आहेत. आधुनिक शास्त्राच्या त्याच्यामध्ये जे झालेले शोध आहेत त्याला कोणी नाकारू शकत नाही.
अपघात झाला, डॉक्टर पाहिजेच. अत्यंत तीव्र आजाराची तीव्र आजार माणसाला व्यक्तीला कोणताही झाला त्याच्याकडे तुम्हाला डॉक्टरांकडे जाणं आवश्यकच आहे. तुम्ही म्हटलं की मी डॉक्टरांकडे जाणार नाही तर होणार नाही. ज्या वेळेला ज्या गोष्टी, परंतु आपण काय करतो की अगदी लहान सहान क्षुल्लक गोष्ट आपल्याला जर अडचणीची निर्माण झाली तर आपण त्याच्याकरता एकदम स्पेशलिस्टकडे धाव घेतो आणि तिथे आपण चुकतो. पूर्वी कसं होतं की आमचं फॅमिली डॉक्टर होते, नाही असं नाही, फॅमिली डॉक्टर होते, पण फॅमिली डॉक्टर हे खरोखर फॅमिली डॉक्टर असायचे. तर काही कारणामुळे जर आपण डॉक्टरांकडे गेलो, काय 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 झालं तुला, बरं असं असं झालं, बरं काही नाही जागा 1-2 दिवसांनी होऊन जाईल मग. म्हणजे ते पैशाच्या लोभाने औषध देण्याचं सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या मनात विचार येत नसत. कारण नैसर्गिकरित्या जे होईल ते बघावं आणि नंतर नाहीच जमलं तर मग औषध द्यावं. हा त्यावेळेला फॅमिली डॉक्टरचा त्या ठिकाणी त्यावेळेचा अप्रोच होता. एक 60-70 वर्षापूर्वीची गोष्ट. आताचा प्रश्नच नाही. आता जे काही समजा कोणी आला रे आला की एका मोठ्या हॉस्पिटलमधली गोष्ट सांगतो की तो त्या डॉक्टरांकडे एक रुग्ण गेले, माझ्या माहितीतलीच गोष्ट आहे, अत्यंत म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. त्या डॉक्टरांकडे गेले, सुपर स्पेशालिस्टकडे. वस्तुतः त्यांचा तो विषय नव्हता, परंतु कोणीतरी बाहेरगावच्या डॉक्टरांनी त्यांचं नाव, त्यांच्या नावाची चिठ्ठी दिली आणि ह्या रुग्णाला तिकडे पाठवलं. रुग्णाला पाठवल्यानंतर तो त्यांचा विषय नव्हता. तो विषय नसल्यामुळे सांगतो ना की सुरुवातीचे 8 दिवस नुसते फक्त तपासण्यांमध्ये गेले. त्याच्यानंतर मग त्या जो काही त्यांचं निदान त्यांना वाटलं असेल त्याप्रमाणे त्यांनी त्या स्पेशालिस्टला बोलवून त्यांचे उपचार चालू करण्याचं त्यांनी ठरवलं. तोपर्यंत विकार अतिशय पराकोटीला गेला आणि शेवटी त्या रुग्णाचा मृत्यू झाला. आता ह्याच्यामध्ये सांगतो ना की कसं होतं की काही कारणाने त्या डॉक्टरांशी माझं बोलणं झालं तर म्हटलं की आमच्याकडे आलेल्या माणसाला आम्ही सोडत नाही. आला की त्याला आतमध्ये टाकलाच, काही असो, आला की ICUमध्ये ते त्याला म्हणजे बाकीचं नाहीच काही, पहिल्यांदा ICU. आता हे जे आहे, हे 2 टोकं जी आहेत, या 2 टोकांमधनं जर आपल्याला काहीतरी मार्ग काढायचा असेल तर पहिल्यांदा आपण नैसर्गोपचार तज्ज्ञांनी स्वतः त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. की शरीरशास्त्र म्हणजे काय याचा विचार केला पाहिजे. शरीराची रचना काय आहे, ॲनाटॉमी काय आहे, फिजिओलॉजी काय आहे, त्याचे फंक्शन्स काय आहेत आणि त्याच्या लिमिटेशन्स काय आहेत, ह्याचा विचार जर केला नाही तर सांगतो ना की आजची आपली निसर्गोपचार तज्ज्ञ मंडळी जी आहे ही दिशाहीन राहतात. त्याचा विचार केला पाहिजे. आता याच्यामध्ये आम्ही असं म्हणतो, शिकवणारे कोणीच नाही की जे काही वेगळ्या संस्था ज्या आहेत ते त्यांच्या संस्था ह्या वेगळ्या तंत्रज्ञानाने ते शिकवतात. चुकीचं नसतं ते, पण पारंपरिक असतं त्याला आधुनिक त्याला शास्त्रज्ञानाची किंवा आधुनिक उपचार पद्धतीची किंवा आधुनिक तंत्राची त्याला जोड नसते. आणि त्याला जोड नसल्यामुळे काय होतं की ते सुद्धा एकांगी पडतात. आणि ते एकांगी होऊ नये याच्याकरता सांगतो ना की आपल्याला जे आवश्यक उपचार पद्धतीमध्ये आवश्यक असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आणि खरं सांगतो ना की सूत्र जसं मगाशी विनय त्यांनी सांगितले 3 गोष्टी त्या महत्त्वाच्याच आहेत. नैसर्गिक आहार, नैसर्गिक विहार आणि नैसर्गिक विचार, याचे 3 गोष्टी हे निश्चितपणे आहेत. पण ह्याच्यामध्ये हे ब्रह्मांड झालं. या ब्रह्मांडामध्ये जे 360 अंश जे आहेत ते ह्या 360 अंशामध्ये प्रत्येक अंशामध्ये काय आहे, त्याच्या उपअंशामध्ये काय आहे याचा विचार आपण जर केला तर आपण जास्त परफेक्ट होऊ. आणि त्या दृष्टीने असं मला वाटतं की जसं आता ध्यानधारणा आहे, काही त्याला म्हणजे कुठला पर्याय नाहीच आहे. तुम्ही किती सेडेटिव्ह द्या, पण ध्यानधारणेमुळे मिळणारा जो एक रिलीफ आहे, जो त्याच्यातनं आनंद जो आहे किंवा त्याच्यातनं मिळणारा जो फायदा जो आहे तो फायदा किती तुम्ही सेडेटिव्ह औषधं तुम्ही घेतली तर त्याच्यातनं तो मिळणारा नाही, उलट त्याच्यातनं तुम्हाला साईड इफेक्ट्सच मिळणार आहे. पण हा भाग झाला. त्याच्यानंतर आपण उपचार पद्धतीमध्ये विचार करताना आपण काय करायला पाहिजे तर 2 गोष्टी महत्त्वाची मी सांगतो. जसे मला आणि त्याच्याकरता मला
मी ज्यांना गुरु मानतो असे डॉक्टर विजया साठे, की त्यांच्याकडनं मला खूप शिकायला मिळालं. मी काही कुठे कॉलेजमध्ये गेलो नाही. दुर्दैवाने जे दृष्टीचा त्रास होता त्याच्यामुळे मला कुठे जाताही आलं नाही. पण डॉक्टर विजया साठेंनी त्यांनी मला खूप गोष्टी मला शिकवल्या म्हणजे जे काही वेगवेगळे आम्ही जे कार्यक्रम केले, न्यूट्रिशन अवेअरनेस फोरम म्हणून संस्था होती, त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यात आम्ही एक कार्यक्रम करीत असतो आणि त्याच्यातनं त्यांचे विचार जे होते ते एकलव्यासारखे त्या ठिकाणी त्याच्यावर चिंतन करून आणि मग त्याच्यामध्ये सांगतो ना की मग स्ट्रेट लाईन आपल्याला आखायची असेल तर पहिल्यांदा दोन बिंदू आपल्याला असणं आवश्यक आहे आणि ते दोन बिंदू एकमेकांना जोडली की सरळ रेषा झाली. आणि ही सरळ रेषा जी आहे ही सरळ रेषा जर कुठल्या तिसऱ्या रेषेने जर काटकोनात त्या ठिकाणी छेद देत असेल किंवा लघु अंशावरती जर छेद देत असेल तर त्याचा विचार करून आपण जर उपाययोजना केली तर त्यातनं आपल्याला फायदा होतो. आणि मी तेच केलं की त्याच्यातनं सगळ्यात जास्त महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या म्हणल्या की माणसाच्या शरीराला काय गोष्टी आवश्यक आहेत. पहिल्यांदा प्राणवायूशिवाय माणूस 3 मिनटं देखील